जय भीम, जय महाराष्ट्र. सर्वांना नम्र विनंती. माझ्या सर्व सफाई कामगार बंधू भगिनींना आणि माझ्या सर्व जो विभाग आहे, मग तो खाटण परिसर कामगार वसतीचा असेल, पूर्ण आंबेडकर रोड परिसर असेल, पूर्ण राबोडी, महागेरी, चंदनी, कोळीवाडा, स्टेशन रोड, गोखले रोड, संपूर्ण ठाणे क्षेत्र जिथे दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांचा नावाचा इतिहास आहे. कुठला मायका लाल पैदा नव्हता झाला कधी चांगो शिंदेच्या अंगावर आला. जो चांगो शिंदेच्या अंगावर आला, चांगो शिंदेने त्यांच्या डोक्यात खुर्ची घातलेली आहे. जो चांगो शिंदेच्या अंगावर आला त्या अधिकाऱ्यांच्या डोक्यात चांगो शिंदेने स्वतः खुर्ची घातलेली आहे. हा इतिहास आहे. कुठल्या अधिकाऱ्याची टाप नाही आहे की चांगो शिंदेच्या विरोधात बोलण्याची. परंतु आज संदीप माळवी, माननीय उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंच्या जीवावर जर माजुरडा झाला असेल तर त्याला जागेवर आणण्याची ताकद जरी तो माझ्या समाजाचा असेल, तो सांगतो मी इतरांना समाजाला, पण तो आमच्या समाजाचा कदापि नाही. का? कारण 2014मध्ये अनुसूचित जाती जमाती पदोन्नती त्यांनी माझी खाल्ली, चोरी केली आणि खुल्या वर्गाला दिलं. त्याच्यात सहभाग होता नरेश मस्केजीचा. खासदार नरेश मस्के, मी बोलणार. ह्या नरेश मस्केनी एकनाथ शिंदेच्या कानामध्ये सांगितलं रवींद्र शिंदेला सस्पेंड करा, सस्पेंड केलं. नजीब मुल्ला राबोडीचं चुकीचं काम करतो, ते कामात अडचण नको म्हणून रवींद्र शिंदेला सस्पेंड करायचं. अरे रवींद्र शिंदेने का अन्याय सहन करायचं यांच्या? रवींद्र शिंदेने कोणाच्या बापाचं खाल्लेलं नाही आहे. माझ्या बापाच्या रक्ताचं खाल्लेलं, रक्ताचं वाढलोय, शिकलो सवरून, खाटण रोड परिसरामध्ये शिकून सवरून आयुष्याची 30 वर्ष खाटण परिसरामध्ये शिक्षण घेतलंय, गटारावरती शिकलोय. कोणाची टाप नाही. माझ्या आईबापाचा अपमान करण्याची ज्यांनी ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका घडवत असताना 2-2, 3-3 नगरसेवक दिले, हे सर्वांना श्रुत आहे. नगराध्यक्ष सतीश प्रधान असोत की जुने जाणते कोणी नागरिक असोत, पूर्वीचे जुने जाणते मारुतराव शिंदे आजपासून ते सगळे जेवढे होऊन गेले सगळ्यांना इतिहास माहिती आहे. चांगो शिंदेंच्या या घडामोडीमध्ये किती वाटा आहे. दादोजी कोंडू स्टेडियम जागा नव्हती, झोपडपट्टी हटवली, जागा दिली, स्टेडियम घडलं. गडकरी काय घडलं? चांगो शिंदे सत्तेत होते तेव्हा 78-79 दरम्यान नगरसेवक होते लविंगळे, रमेश पंडित, म्हणून ते चांगो शिंदेची चालायची. आज गडकरी घडलं, ते चांगो शिंदेना सोबत घेऊन सतीश प्रधानांनी घडवलं. त्यांना बाळासाहेब ठाकरेचे आदेश होते, मला कुठल्याही परिस्थितीत गडकरी पाहिजे त्यावेळेस सवंगडी घेऊन बसा. तेव्हा ते चांगो शिंदे होते. विविध विकास कामांतर्गत घनकचऱ्याचे जर पहिली व्हॅन आणली ते बाबांनी दिल्लीला जाऊन आणली. का? तर आपल्या कामगारांना त्रास नको. शेवट मरेपर्यंत कामगारांचं नाव घेऊन गेले. कामगारांना त्रास नव्हतो. स्वतःचं कधी साधलं नाही. ना टक्केवारी, गद्दारी, ना खोकेदारी. प्रामाणिकपणा, एक नम्रपणा, एक प्रमाण शब्द, एक करायचं म्हणजे करायचं. कामगारांच्या मागण्या मंजूर करायच्या. महापालिका बंद करायची तर बंद करायची, असं हे चांगो शिंदेचं शब्द प्रमाण होतं. आणि या चांगो शिंदेच्या शब्दाच्या प्रमाणाला जोर कोणी एखादा संदीप माळवी भ्रष्ट अधिकारी शिवीगाळ करत असेल, आईबापावरून MCBC शिवीगाळ करत असेल, तर त्याला धडा शिकवण्याची ताकद हे पूर्ण आंबेडकरी समाजामध्ये आहे, सफाई कामगार वर्गामध्ये आहे. ते उद्या सोमवारी तुम्हाला दिसेलच. उद्या प्रथमतः आधी आयुक्तांची भेट होईल, थेट आंदोलन होणार नाही. उद्या प्रथम आयुक्तांची भेट होईल, बोलाचाली होईल. आयुक्तांनी तात्काळ निलंबनाची कारवाई केली नाही तर लगेच आंदोलनाची तयारी होईल आणि महापालिकेचा गेट पूर्णतः बंद केला जाईल. एक कामगार, एक एकता, कामगार का विजय असो, अशा घोषणा देणारे आमचे दिवंगत कामगारांचे चांगो शिंदे याने एकदा ठरवलं महानगरपालिकेला टाळ लावायचं तर टाळ लावणार. एवढं लक्षात घ्या. कामगार आमचा आहे, कामगार संघटना आमच्या आहेत, कामगार वर्ग आमचा आहे, ठाणा आमचा आहे, ठाणेकर आमचं आहे. गद्दारांचं ठाणं नाही आहे. जे उपरे वागळे स्टेटमध्ये आले त्यांचं ठाणं नाही आहे. ठाणं खरं आहे ते दिवंगत कामगार चांगो शिंद्याने गाजवलेलं आहे. धर्मवीर वगैरे नंतर आले. कधी आले? 80-85 दशकामध्ये आले. काय करून आले? इतिहास आहे.
इतिहास आहे, काय करून मोठे झाले, इतिहास आहे. मी जाहीर बोलणार. जर एखादी व्यक्ती जर माझी आई बाप काढत असेल, ठोकायची भूमिका घेत असेल, तुला ठोकून टाकेल, तुला मारून टाकेल. आयुक्ताच्या दालनापुढे हा घडलेला प्रसंग आहे. CC फुटेज कव्हरेज झालेला आहे. आयुक्तांनी तात्काळ CC फुटेजचा तपास गुरुवारी जो झाली मीटिंग, गुरुवारच्या 2 वाजताच्या CC फुटेज तपासावे आणि संदीप माळवीवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी. मी काही न करता एकनाथ शिंदे एक मस्के सांगून मला सस्पेंड करतो, नजीमुल्ला सांगून मला सस्पेंड करतो. कुठलाही शिस्तबद्धतेचा भंग नाही, कुठलेही काही अपशब्द नाही, का कोणाला शिवीगाळ नाही, कुठला भ्रष्टाचार नाही. जर रवींद्र शिंदे सस्पेंड होतो तर संदीप माळवी सस्पेंड झाला पाहिजे. जर रवींद्र शिंदे सस्पेंड होतो तर संदीप माळवी सस्पेंड झाला पाहिजे. जर रवींद्र शिंदे सस्पेंड होतो तर संदीप माळवी जरूर सस्पेंड झालाच पाहिजे. सेवा शर्ती नियमावली मुंबई प्रांतिक महानगरपालिका महाराष्ट्र शासन नियमावली अधिसूचना 1949-1979 अ ब कड अंतर्गत ज्यांनी काही शिस्तीचा भंग केलेला आहे. दालनामध्ये CC फुटेज कव्हरेज आहे. कुठलाही एकनाथ शिंदे त्यांना आशीर्वाद देणार नाही, कुठल्याही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री त्यांना आशीर्वाद देणार नाही, कुठलाही खासदार त्यांना वाचवू शकत नाही. हा रवींद्र शिंदेचा टोळा आहे. जो टोळा जो मला दिला गेला मागच्या 3-4 वर्षामध्ये, तो टोळा संदीप माळवीला मिळणार एवढंच मला सांगायचं आहे. कामगार बंधूचा कामगार एक दुसरा विजयी असो. कामगारांनी कधी कोणाची आरेरावी केली नाही, पण हा अधिकारी कोण आला जो सर्वांवर आरेरावी करतो, सर्वांना दम देतो, सर्व भ्रष्टाचार करून सगळ्यांना पकडून ठेवले. पत्रकार पण त्याविषयी रेकॉर्डिंग करायला तयार नव्हते, कारण हे पत्रकारांना पण याने भ्रष्टाचारी बनवले. पत्रकार पण विरोधात आहेत. साहेब तुम्ही महावीचे ठोकून टाका, पण महावीला या निलंबित करून टाका. हे सगळं पत्रकारांचे विधान आहेत, हे सगळं जनतेचे विधान आहेत. महावी मारलेला आहे, 4-4 पदं भोगतो, सगळं भ्रष्टाचार करतो. कुठे राहिला होता? भाड्याच्या घरात. आज तो हिरंदाजांनी कॉम्प्लेक्समध्ये राहतो. एवढी संपत्ती प्रॉपर्टी कुठून आली ते तात्काळ चौकशी करा. SRA स्कॅम आहे, SRA भ्रष्टाचार आहे. बिंदू नामावली घोटाळा आहे, बिंदू नामावली घोटाळ्याला आयोग चौकशी करते. शासकीय नियमानुसार SRA भ्रष्टाचार शासकीय नियमानुसार चौकशी होते, ते होऊ द्या. ते होण्यासाठी तेवढा आटाटाईप जर महावीर करत असेल तर त्याला वाटेला लावणार. एवढंच सांगायचं. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. रविराज रवींद्र चांगो शिंदे, प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, महाराष्ट्र ST महामंडळ, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी अधिकारी पोलीससुद्धा आमच्या बरोबर आहेत. एवढं लक्षात घ्या. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.